रामकृष्ण हरी चव मंत्र चॅनल मध्ये माझ्या सगळ्या मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे। प्रवासात जायचं असेल तर घाई गर्दीत काय बनवणार, तर ही मसाला भाकर अगदी 5 ते 6 दिवस किंवा 8 दिवस टिकते, अशी तुम्ही बनवा। आपण ती मसाला भाकर बनवू। त्यासाठी लागणारं साहित्य बघू। बाजरीचं पीठ 1 वाटी, तांदळाचं पीठ अर्धी वाटी, 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ। आता हे पीठ आपण साईडला ठेवून घेऊ। यासाठी लागणारं वाटण बनवून घेऊ। हा लसूण घेतलाय खूप सारा, हिरव्या मिरच्या घेतल्या, हा कढीपत्ता घेऊ, अद्रक घेऊ अगदी बारीक असं कट करून। आता याच्यात आपण जिरे घेणार आहे, हा ओवा घेऊ, याची चांगली अशी पेस्ट बनवून घेऊ। आता आपण पेस्ट करून झाली आहे। आता या पिठांमध्ये बेसिक मसाले घालून घेऊ। अगदी सोपी आणि झटपट अशी होणारी ही आपली रेसिपी आहे। तुम्ही चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राइब नक्की करा। ही हळद आली, हे अगदी थोडं लाल तिखट, आपण हिरव्या मिरच्या वाटले तरी पण थोडं हळद आणि लाल तिखट घातलंय, थोडं हिंगा घालू, हा हिंग, कोथिंबीर, आपण यात कस्तुरी मेथी घालणार आहे। ते कस्तुरी मेथीने खूप छान चव येते। ही आपली कस्तुरी मेथी हातावर छान अशी बारीक करून घेऊ। ही कस्तुरी मेथी घातली, चवीनुसार मीठ घातलं। यात आपण आता अगदी रुचक असे होण्यासाठी तेल घालणार आहे, मोहन म्हणून हे तेल घातलंय आणि सर्व छान एकजीव करून घेते। आता मी अजून आपण जी पेस्ट बनवली आहे ती बाकी आहे, ही पेस्ट घालून घेऊ आणि सर्व अगदी एकजीव करून पीठ मळून घेऊ। घट्ट असं निब्बर पीठ उंडा मळून घेते। बाहेर प्रवासाला जायचं म्हटलं की अगदी 5-6 दिवसासाठी तर काय बनवावं, काय खावं न्यावं, बाहेरच्या प्रवासाचं वातावरण बदलतं, त्याने आपल्याला त्रास होतो। त्यासाठी आपण आता हे घरगुती अशी आपली ही मसाला भाकर बनवणार आहे। ही भाकर आपली 5ही दिवस आणि 8ही दिवस टिकते। फक्त यात आंबट आपण असं टोमॅटो किंवा दही काही वापरलं नाही। घरी जर खायचं असेल लगेच ताबडतोब बनवून, तर टमाटा किंवा दही नाहीच काही तर लिंबू असतं, ते लिंबू वापरा, खूप छान टेस्ट येते याची। आता हे छान पीठ भिजवून आणि 10 मिनिटासाठी असं झाकून ठेवणार आहे आपण। बघा आता 10 मिनिटं झाले। आपण आता हा कपडा काढून आणि अगदी थोडा पिठाचा किंवा तेलाचा हात लावून छान हे पीठ कुस्करून घ्यायचं, असं छान मळून घ्यायचं। आपण जी कस्तुरी मेथी टाकली ती आता भिजून आणि तिची छान टेस्ट येणार आहे त्यात। आता आपण हे साईडला ठेवून पळपट लाटणं घेऊ। तिकडे मी तवा किंवा पॅन ठेवून दिलाय, पिठाचा हात घेतला। आपल्याला जास्त तेल पण नाही वापरायचं, अगदी छोटे जास्त मोठेही नाही बनवायच्या, नॉर्मल अशा बनवणार आहे आपण। गव्हाचंच पीठ वापरते मी, तुम्हाला बाजरीचं डाळीचं कोणतंही पीठ वापरा तुम्ही, मी तर गव्हाचंच वापरते असं लावायला। अगदी छोटे असे उंडा करून हे वरतून तेल लावून घेऊ। आपली गव्हाची पोळी जी बनवतो साधी चपाती तसं बनवून घ्यायचं। हे चाडं म्हणतो आपण त्याला, उंडा म्हणतो। अगदी छान असं बंद करून थोडं गव्हाचंच पीठ लावून हलक्या हाताने असं लाटून घेणार आहे। खूप छान खुसखुशीत आणि चवदार अशी आपली ही मसाला भाकर बनते। अगदी 5-6 दिवस ठेवा किंवा 8 दिवस ठेवा, काही हरकत नाही। बघा अगदी 2 मिनिटात तयार झाली आपली भाकर। तिकडं आपला पॅन तापला आहे, तेल वापरा किंवा तूप वापरा, तुम्हाला पाहिजे ते वापरा, मी तेलच वापरते, तुम्हाला दाखवते। आता हे आपण उलटी करून घेऊ तिला, लगेच तेल नाही वापरायचं, कमी गॅसवरच भाजू द्यायची छान अशी। आता सर्व अशाच करून घेते मी। आपली मसाला भाकर बघा छान फुगू राहिली। असं वरतून तूप तेल काय तुम्हाला पाहिजे ते वापरा। तूप जर लावलं लगेच खायचे असेल गरम गरम तर तूपच वापरा, आणि बाहेर प्रवासाला न्यायचं असेल तर तेल वापरा, कारण तूप असं थिजल्या जातं। एकदम छान खुसखुशीत अशी आपली ही मसाला भाकर तयार झाली। तुम्ही चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राइब नक्की करा। आता आपण सर्व असेच लाटून घेते मी सगळ्या। बघा छान झाल्या आहेत आपल्या ह्या मसाला भाकर। तुम्ही पण अशा नक्की बनवा, खा आणि मला एक लाईक आणि एक सबस्क्राइब नक्की करा।